प्रशांत कोरटकर याच्या छातीत दुखायला लागलेला आहे आणि त्याला तपासणीसाठी रुग्णालयामध्ये नेलं गेलेलं आहे अशी बातमी खोटी असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे। प्रशांत कोरटकर याला तपासासाठी म्हणून राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कोठडीतून दुसऱ्या पोलीस ठाण्यातल्या कोठडीत नेलं असल्याची माहिती मिळालेली आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे। प्रशांत कोरटकरच्या छातीत दुखत असल्याची बातमी खोटी आहे असं देखील त्यांनी म्हटलं। काही वेळापूर्वी या संदर्भात माहिती समोर आलेली होती। राजारामपुरी पोलीस ठाण्यातून काही तपासाच्या कामासाठी कोरटकरला बाहेर आणलं गेलेलं आहे कोठडीतून असं समजलं होतं, मात्र सध्या दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला नेलं गेलंय अशी माहिती समजते आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत झाडे, त्यांनी ही सगळी माहिती दिली। कोरटकरला रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेलेलं नाही असं देखील समजतंय। छत्रपतींच्या अवमान प्रकरणामध्ये कोरटकर यांना आता त्याच्यावर गंभीर आरोप झाले। पोलिसांनी तो फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेतला, त्याला पकडलं आणि अखेर त्याला आता कोठडी सुनावली गेलेली आहे। आणि याच दरम्यान त्याला पोलीस कोठडीतून तपासासाठी म्हणून बाहेर आणलं गेलंय अशी माहिती काही वेळापूर्वी सांगितली गेली, मात्र ही माहिती खोटी असल्याची आता माहिती पोलीस निरीक्षकांनी दिलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, प्रचंड संभ्रम निर्माण करणाऱ्या या सगळ्या गोष्टी समोर येतात। आता सध्या कोरटकर नेमका कुठे आहे? रिद्धी बरोबर आहे, संभ्रम निर्माण करणारेच माहिती आहेत। कारण प्रशांत कोरटकर याला आज पहाटेच जे आहे ते कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे। तपास कामी आम्ही या ठिकाणाहून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असल्याची माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। शिवाय त्याच्या छातीत दुखत होतं आणि त्याला रुग्णालयात ऍडमिट केलं आहे अशा पद्धतीच्या माहिती देखील समोर आली होती। तर ही सगळी माहिती समोर आल्यानंतर कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी ही माहिती जी आहे ती खोटी असल्याचं सांगितलेलं आहे। तर प्रशांत कोरटकर याला तपास कामी आम्ही दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलो असल्याची माहिती त्यांनी दिलेली। त्यामुळे निश्चितच आहे प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढले ही बातमी तरी खरी आहे। आणि त्यानंतर आता कोरटकर नेमकं कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे ही देखील माहिती आता काही वेळा समोर येईल। मात्र या सगळ्याच तपास कामी नेमकी कोणकोणत्या गोष्टींची या ठिकाणी चौकशी होणार आहे, तर कोरटकर याच्याकडून ज्या चौकशी आता करणं अपेक्षित आहे त्या आता कुठपर्यंत आलेल्या आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण उद्या 28 तारखेला त्याची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। त्यामुळे उद्या न्यायालयामध्ये कोणकोणत्या बाबी जी आहेत ते पोलीस मांडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर। Thank you.